कागदावर उतरायला सुरुवात केली. यानंतर त्याच्यानंतर त्यांनी बऱ्याच कथा आणि कविताही लिहिल्यात. पण आपल्या समोर आता ते सादर करतायत त्यांचं पहिलं आणि लाडकं साहित्यिक अपत्य, माझा चायनीज मसाज. माझा आवाज ऐकू येतोय? परफेक्ट. नको राहू. आत्ताच मेधाने सांगितलं, माझ्या गोष्टीचं तिने नाव सांगितलंच आहे, माझा चायनीज मसाज. तिने सांगितल्याप्रमाणे मला प्रवासात तिने ठिकाणी हिंडायला लागतं. तर अशा एका प्रवासात मी शांघायला शनिवारी रात्री पोहोचलो. रविवारी सुट्टीचा दिवस होता. म्हटलं जरा हिंडूया इकडे तिकडे. मला कुणीतरी सांगितलं होतं की इथे मसाज चांगला करून मिळेल. हॉटेलच्या कन्सियर्सला विचारून फिरत फिरत मी एका 25 मजली इमारतीपाशी पोहोचले. चायला इथे कुठे मसाज असणार असा एक प्रश्न पडला. तेवढ्यात माझ्यासमोर तिथला गुरखा दत्त म्हणून उभा राहिला. इथला गुरखा सुद्धा भारतातल्या गुरखासारखाच दिसतो की असं माझ्या डोक्यावर. त्याला मी विचारलं मसाज. त्याने मला हातवारे करून 15व्या मजल्यावरती जायला सांगितलं. मग मी लिफ्टने 15व्या मजल्यावर पोहोचलो. 15व्या मजल्यावर लिफ्ट उघडली. ती काळ्या कुट्ट अंधारात. अंधार म्हणजे दारूचे अड्डे आणि नसते चाळे असं मला डोंबिवलीच्या मध्यम वर्गातली शिकवलं. तरी सुद्धा मी मूर्खासारखं अंधारात पाऊल ठेवलं. मागे लिफ्ट बंद आणि पुढे तर अंधार. अचानक अलिबाबाच्या गुहेत पाऊल ठेवल्यासारखं वाटलं. मंद फुलांचा छान वास येत होता. बारीक पणत्या लावलेल्या होत्या. पायाखाली गुबगुबीत गालिचा जाणवत होता. त्या अंधुकशा अंधारात सुद्धा भिंतीवरची लाल रंगाची कलाकुसर अतिशय उठून दिसत होती. तेवढ्यात कोणीतरी केंद्रीय आवाजात किणकिणलं, नि हाव. मला तर काही लक्ष नाही ठीक दिसेना. समर्थ रामदास, शिवाजी महाराज, विवेकानंद, त्याच्यानंतर महात्मा गांधी, माझ्या दोन्ही आज्या, गौतम बुद्ध सगळे समोर दिसायला लागले. आजी तर समर्थांच्या मागून मान काढून जोरात ओढून सांगत होती, पम्या डोंगराला पाय लावून पळका. आता 50शीत पोहोचलेला 80 किलोचा पम्या पळलं तर दूरच राहिलं, पण उभ्या उभ्या सुद्धा त्याला डोंगराला पाय लावता. लिफ्टच्या दिशेला काळा कुट्ट अंधार. शिवाय मला तर अलिबाबाची गुहा बघायची अपार उत्सुकता. तेव्हा आजीच्या ओरडण्याला न जुमानता पाय रोवून मी त्या किलकिलणाऱ्या डोळ्यांकडे परत परत बघायचा प्रयत्न चालू ठेवला. ती गोड आवाजातली मुलगी म्हणाली, रिसेप्शन. तोपर्यंत अंधाराला डोळे सरावले होते. रिसेप्शनच्या इथे थोडा जास्त उजेड होता. समोर 6 चंट चिकण्या चुणचुणीत चायनीज तरुणी. चीनमध्ये च भाषेत बोलत सवय होती. त्या मुलींनी छान लाल रंगाचा चायनीज पारंपरिक पोशाख केला होता. विमानातल्या हवाई सुंदरी सारखेच केस मागे बांधले होते. मागे बारीक आवाजात संथ चायनीज संगीत लागलं होतं. समोरची परत एक जण किणकिणली, 3 स्टार नो एक्सपिरियन्स, 5 स्टार एक्सपिरियन्स पर्सन. आता मी पापोभिरू मनुष्य, पण तरी सुद्धा आमच्या कल्पनेतले नाठाळ घोडे धावतातच की कधी. $15 मध्ये एका तासात 5 स्टार एक्सपिरियन्स काय वाईट आहे असा मध्यमवर्गीय विचार करून मी म्हणालो 5 स्टार. पुढे माझ्या नशिबात काय वाढून ठेवले मला काय माहिती.
त्यातल्या एका तरुणीने मला वाट दाखवत सांगितलं की हो, अनवाणी पायाने शूज काढून हा घोडेस्वार नाठाळ घोड्यावरनं निघाला. त्या लांब पॅसेजमध्ये सुद्धा दोन्ही बाजूला मंद पणत्या लावलेल्या होत्या. बंद खोल्यांची दारं ओलांडून मला शेवटी एका खोलीत नेण्यात आलं. इथे सुद्धा अंधुक अंधुक अंधार होताच, पण डॉक्टरांच्या रूम मध्ये रुग्णांसाठी असतो तसा अरुंद बेड खोलीच्या मधोमध होता. त्यावर पांढरी शुभ्र चादर घातलेली होती. हा बेड एवढा अरुंद काय? त्यावर मी जरा जरी कुशीवर ओढलो तरी धाकण पडणार अशी व्यवस्था काय? त्यातून एक विचित्र गोष्ट म्हणजे बेडच्या एका टोकाला मध्ये माणसाच्या चेहऱ्यावर भोक होते. आता ते काय असेल असले प्रश्न मनात कुठेतरी पाल चुकले. नाठाळ घोड्याला ठेच लागले. तेवढ्यात त्या तरुणीने मला एक स्वच्छ कॉटनचा पोशाख आणून दिला, हॉस्पिटलमध्ये किंवा डॉक्टरांच्याकडे घालायला देतात तसा, आणि दार खेचून ती निघून सुद्धा गेली. हा म्हणजे माझे कपडे घालून मी हे तिने दिलेले कपडे घालायचे तर, पण दाराला कडी नाही, नुसतंच खेचून घेतलंय. मी माझे कपडे काढायचे आणि तेवढ्यात कोणी आत आलं तर आपलाच नागर धुवायचा. तरी सुद्धा मनाचा हिया करून सदऱ्याची घडी मोडली तर दुसराच एक प्रॉब्लेम निर्माण झाला. सदऱ्याला बटन नव्हती. येरवड्याच्या वेड्यांच्या इस्पितळात जाऊन कोणीतरी या सदराला जिथे दिसेल तिथे नाड्या शिवलेल्या होत्या. त्यामुळे हा सदरा पुढून घालायचा की मागून हेही कळेना आणि नाड्यांचं काय करायचं तेही कळेना. कसाही घातला तरी नितीनचं अजागळ बुजगावणं होणार हे 100% नक्की. शेवटी दिसेल त्या नाडीची दुसऱ्या दिसेल त्या नाडीची गाठ मारून कशी तरी वेळ निभावून नेली. प्रॉब्लेम नंबर 3, आतली चड्डी घालायची की ठेवायची? आकाशातली आजी म्हणाली काही झालं तरी पम्या आतली चड्डी काढायची नाही. ठीक आहे बाबा, आजीचं ऐकलं, पण लेंगा तर चढवायला पाहिजे. लेंगा चढवला तर त्याची एक बाजूची नाडी गेली शिवणीच्या आत. आता एका डोळ्याने दाराकडे लक्ष ठेवून दार उघडायच्या आधी ती नाडी शिवणीतून काढायची म्हणजे चपळाई आणि कल्पकता दोन्ही पाहिजे. आणि या दोन्हीच्या नावाने आमची त्यातून सल्ले द्यायला आकाशातली आजी पुढे होती, पण आता ह्या भूतलावरती कोणी नव्हतं माझ्या मदतीला. शेवटी रामदास, स्वामी विवेकानंद वगैरे थोर मंडळींना नमस्कार करून मी हा प्रॉब्लेम सोडवला. लेंगा घातल्यावर हे लक्षात आलं की ह्या लेंग्याची उंची अशी आहे की ना ती अर्धी चड्डी ना ती फुल पॅन्ट. याला हल्लीच्या बायका म्हणे कॅपरी म्हणतात. म्हणजे जी बायकांनी घातल्यावरती पुरुषांना कापरं भरत ती. पण इथे तर माझी कापरी बघून मलाच घाबरत. काही का होईना शेवटी एकंदरीत सगळ्यांच्या आशीर्वादाने नवीन पोशाख वेळच्या वेळी घालून झाला. आता एक नवीनच तरुणी आतमध्ये आली. तिने पांढरा ट्रॅकसूट घातलेला होता, केस मागे बांधलेले होते आणि तिच्या चेहऱ्यावर कोणातरी बुकलून काढायचे भाव होते. आत येताच तिने तिचे दोन्ही हात एकत्र करून हाताची बोटं कडाकडा मोडली आणि मान वळवली तर तिच्या मानेतून सुद्धा हाड मोडण्याचे आवाज ऐकू आले. ह्या भयेकडून बहुतेक मला आता अघोरी 5 स्टार एक्सपिरियन्स मिळणार. तिचा कालीमातेचा चिनी अवतार बघून माझ्या मनातल्या कल्पनेच्या नाठाळ घोड्याचं एका फटक्यात कोकरू झालं. तिने बेडकडे हात दाखवला तेव्हा ते अजागळ बुजगावण्यातलं कोकरू खाटकाच्या कसाईखान्याकडे निघाल्यासारखं बेडवर जाऊन उताना पडलं. आणि माझ्या डोळ्यात विश्वासच बसेना. छताला चक्क 1-1.5 इंच जाडीचा दोरखंड लटकत होता. इतका वेळ माझं छताकडे लक्षच गेलं नव्हतं. मला
मला खरोखरच धडकी बसली. चक्क बाथरूमला जायला लागणार असं वाटायला लागलं. तो दोरखंड छताला का लटकतो हेही कळेल. माझा प्रवास 5 मिनिटात अलिबाबाच्या गुहेपासून एवढ्या पटकन भगतसिंगासारखा फासावर असं मला कधीही वाटलं नव्हतं. माझ्या डोळ्यातले आर्त भाव बघून ती फक्त एवढंच म्हणाली, ओके. खाटीक जर कोकराच्या डोळ्यात रोखून बघत चाकू दाखवत प्रेमाने म्हणाला ओके, तर कोकराचं काय होईल? तिला बहुतेक म्हणायचं होतं की ती जेव्हा मला फासावर चढवेल तेव्हा सगळं कसं ओके होईल. मला किंचाळून विचारावंसं वाटलं की माझ्या मुलांची अजून शिक्षण व्हायची, त्यांचं कसं ओके होईल. माझ्या तोंडातून तर शब्दच फुटला. तरी सुद्धा भीत भीत दोरखंडाकडे बोट दाखवत मी तिला विचारलं, रो? ती म्हणाली, मसाज. म्हणजे माझ्या नरड्याला मसाज करत करत ती मला फासावर चढवणार. तेवढ्यात तिने मला हातवारे करून पोटावर झोपायला सांगितलं. त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे बेडवरच्या तोंडात भोक घालायला सांगितलं. भोकात तोंड घालायला सांगितलं. म्हणजे मग खालच्या जमिनीखेरीज काहीच दिसायला नाही. फासावर चढणाऱ्यांना दोरखंड दिसू नये म्हणून काळा बुरखा घालतात, मला फक्त भोकात तोंड घालायचं. त्या अरुंद बेडवर मी माझे हात कसे तरी अंगाच्या बाजूला ठेवले होते. ते तिने उचलून बेड पासून खाली लटकवले. खाटकाच्या दुकानातल्या मेलेल्या मेंढराच्या लटकणाऱ्या तंगड्यांसारखे ते मला दिसत होते. मग तिने मला टपलीत मार. मी भुजंगासनासारखी मान वर काढली आणि मग तिने माझा लुळा हात वर केला. मला कळलं की जर मला फासावर चढताना दुःख झालं, पेन झाला, तर मी माझा हात वर करायचा. साला सगळीकडे हाच प्रकार आहे. दाताच्या डॉक्टरांकडे गेलो तर तेच सांगतात, तुम्हाला दुःख झालं तर हात वर करा. आता हात वर करताना जर दुःख झालं तर हात वर करता आला तर कानाखाली चढवणार नाही. मग तिने माझी पाठ रगडायला सुरुवात केली. खूप बरं वाटायला लागलं. सगळे स्नायू मोकळे होत होते. एवढ्या सगळ्या सुरुवातीच्या अनुभवानंतर हा मसाज म्हणजे चौपाटीला फेरफटका मारल्यासारखं की झाडकी पक्की वाटायला लागली. आधी तिने पाठीवर स्वतःच्या शरीराचं प्रेशर लावून रगडलं. मग पोळीच्या कणकेसारखा मळण्यावरचा ती दाब वाढवायला, मग थालपिठ्या कणिक जशी हळूहळू मळतात तसे स्नायू मळायला सुरुवात केली. मग कणकेच्या मळण्यावरचा दाब वाढवायला ती लागली. अशी तिला कणिक तिंबायला साधारणतः 5 ते 7 मिनिटं लागली. बायका आपल्या नवऱ्यावर सरकलेल्या असतील तर कणकेला मळताना त्या धुसफुसत कणकेचा गोळा आपटतात. आता 80 किलोच्या पम्याला ती कसं आपटणार. पण तरी सुद्धा तिने त्या तिंबलेल्या कणकेला 7-8 गुद्दे लगावले. एवढं सगळं सुद्धा होऊन सुद्धा मस्त मस्त वाटत होतं. मधून मधून तो दोरखंड आणि भगतसिंग यांची अजून आलटून पालटून आठवण येत होती. पण ती आठवण सुद्धा खोलीतल्या प्रकाशासारखी अंधुक व्हायला लागली. मग नंतर तिने पाठीवरच्या काही स्पॉटला बोटाने अचानक प्रेशर द्यायला सुरुवात केली. खळ अगदी मेंदूपर्यंत जात होती. पण तिचं प्रेशर जण चालूच होतं. माझ्या तोंडातून अशा व्यवस्थेत बेडकाचा डराव डराव आणि बदकाचा क्वॅक क्वॅक असा आवाज एक बाहेर पडला. आता चायनीज मध्ये त्याचा अर्थ कदाचित काय मज्जा येते नाही असावा. कारण तिने नवीन जोमाने प्रेशर यानंतर तिने आपला मोर्चा माझ्या पाठीच्या कण्याकडे वळवला. अळवाचे लाडू वळतात तसं वळवून वळवून प्रत्येक कण्याला तिने आकार दिला. एक एक कणा करता करता जेव्हा या बाईची करामत माझ्या माकड हाडापर्यंत पोचायला लागली तेव्हा मात्र माझी चुळबुळ सुरू झाली. लगेच तिने तिचा मंत्र म्हटलाच, ओके. माझं मात्र तोंड आवळून थोबाड बांध, कारण परत काहीतरी चायनीज मध्ये त्याचा वेगळाच अर्थ व्हायचा. माझ्या सुदैवानं माकड हाडाचं कोकरू हाड केल्यानंतर बाईसाहेब अजून पुढे सरकल्या नाहीत. तिने आता माझ्या मानेला चिमटे काढायला सुरुवात केली. एक तर माझ्या मानेला हात लावला तरी गुदगुल्या होता. वेदना आणि गुदगुल्या एकाच वेळी झाल्या तर माणसाचं काय होईल.
डराव करणारा बेडूक अचानक हसायला लागला तर काय होईल? आणि मग परत असंच काहीतरी आवाज माझ्या तोंडातनं निघाला असता आणि मग परत तिने काहीतरी वेगळाच अर्थ काढला असता. माझं तोंड बंद. तेवढ्यात तिने माझे कान जे भोकाबाहेर राहिले होते, म्हणजे मी तोंडात भूक घातले होते, ते तिने जोरात खेचले. तरी सुद्धा काही झालं तरी तोंड भोकाबाहेर काढायचं नाही हे मात्र मी ठामपणे ठरवलेलं होतं. नाहीतर हिने मला फडाफडा थोबाडीत मारला असता आणि मसाज आहे तो असं म्हणाले. मग मात्र कहर झाला. ती पटकन उडी मारून माझ्या पाठीवर बसली. तिने तिचा एक गुडघा माझ्या मानेवर ठेवला आणि दोन्ही खांदे जोरात मागे खेचले. बेडूक, बदक आणि आता स्वतः नितीन सुद्धा ओरडला. ती मात्र कानात हळूच म्हणाली, हो. जरी पटका घातलेला हिंद केसरी मारुती माने कोल्हापूरच्या भर आखाड्यात हरिश्चंद्र बिराजदारला धोबी पछाड घालून कानात जर म्हणाला ओ, तर बिराजदारचं काय होईल? नेहमीच्या कुस्तीत एकदा हात जमिनीवर आपटला की तुमच्या छाताडावरचा प्रतिस्पर्धी बाजूला होतो. इथे माझे लोळे पांगळे हात मी कुठे हादळणार? ते हात वरती उचलायचे त्राण सुद्धा माझ्या अंगात नव्हते. त्यामुळे नितीनचा धोबी पछाड एकाऐवजी 4-5 वेळा झाला. असं चितपट मारल्यावर ह्या बाईसाहेब आमच्या पाठीवरून उतरल्या. औरंगजेब सिंहासनावरून उतरतो तशा. मी तर 1, 2, 3 असे सेकंद आता मोजायला सुरुवात केली. मला जवळजवळ खात्री झाली होती की 1 तास संपत आलेला आहे. आता ह्या मसाजामधून माझी सुटका होणार. मग आपण पटकन उठायचं, बुजगावणं उतरवायचं, आपले कपडे चढवायचे आणि जीवाच्या आकांताने डोंगराला पाय लावून पळत पळत या ठिकाणापासून लांब जायचं. परत आयुष्यात मसाजाचं नाव काढायचं नाही. पण कवी ग्रेस यांच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे भय इथले संपत नाही. नियतीच्या आणि मुख्य म्हणजे ह्या बयेच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. 5 स्टार एक्सपिरियन्स संपायला वेळ होता. मी डोकं बाहेर काढून बघायचा प्रयत्न केला तर परत चक्क उडी मारून ही टेबलावर उभी. तिने आता दोरखंडाला धरलं होतं. आता ही टार्झन सारखी बोंबला झोके घेणार की काय? पण त्याऐवजी तिने गोरा कुंभार जसा माती तुडवेल तसं माझ्या पाठीवर उभं राहून मला तुडवायला सुरुवात केली. अक्षरशः तिने मला तुडवला. खांद्यापासून पोटरांपर्यंत काही म्हणजे काही बाकी ठेवलं नाही. शेवटी गौतम बुद्धाचा धावा केला म्हणून असेल, नाहीतर मी या बाईला शरण गेलो म्हणून असेल, मला यथेच्छ बुकलून या बाईने टेबलावरून पटकन खाली उडी मारली आणि ती म्हणाली फिनिश. आता एवढा मार खाल्ल्यावर माझ्यात आता त्राण उरले. डोक्याचा पण पाक भुंगा झालेला. पटकन पहिला विचार माझ्या डोक्यात आला तो हा की ही बया आता मला फिनिश करणार. पण तेवढ्यात दार वाजल्याचा आवाज आला. मान वर काढली तर ही बया काही मला दिसेल. या अंधुक अंधारात सगळीकडे अगदी डोळे रोखून बघायचा प्रयत्न केला, आता जसा अंधार होतोय तसा. पण राक्षसीन गायब. टेबलाखाली तर बसलेली नसेल ना डबा धरून, पण टेबलाखाली वाकून इकडे तिकडे बघितलं तर ती कुठेच नव्हती. एकदम ती घाबरून उठून बसलो. एकदम ट्यूब पेटली की मसाज संपलेला आहे. कडी नसलेलं दार उघडून घेऊन या बाईसाहेब निघून सुद्धा गेलेले आहेत. मग मी शांतपणे हास्योष्य करत बसलो. इतका वेळ दाबून ठेवलेला आवाज तोंडातून बाहेर आला. सुटकेचा निश्वास टाकला. तासभर शरीराला ज्या वेदना झाल्या होत्या त्याचा अंदाज घ्यायला सुरुवात केली. पण इतका वेळ बुक्कलला आणि तुडवला जात असताना ज्या वेदना होत होत्या त्या सगळ्या गुल झाल्या. अचानक सबंध शरीर हलकं हलकं होऊन मी आकाशात तरंगायला लागलोय असं मला वाटायला लागलं. मी तरंगतच बुजगावणं काढलं आणि माझे कपडे चढवले. चड्ड्या घालायला आणि काढायला केवढ्या सोप्या जातात तरंगताना. दार ढकलून कोणी आत येईल याची मला चिंता वाटली नाही. भीती, राग या सगळ्याच्या मी पलीकडे पोहोचलेलो होतो.
रिसेप्शनच्या 6 चंट चुणचुणीत तरुणी म्हणजे स्वर्गातल्या मेनका आणि अप्सरा मला वाटायला लागल्या. ह्या स्वर्गातल्या मेनका चायनीज असायला माझी काहीच हरकत नाही. मी लिफ्ट मध्ये शिरलो तेव्हा त्या 6 जणी अभिवादन करत चायनीज मध्ये ओरडल्या, च नितीन महाराज की च जय. माझी छोटीशी खंत एवढीच होती की मला पृथ्वीवरच्या फालतू लोकांमध्ये जाऊन मिसळायला लागणार होतो. पण चायनीज मसाज घेऊन स्वर्गात कधी जाता येईल अशी खात्री बाळगून मी मार्गस्थ झालो.